आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लॉंग मार्च काढण्यात आला। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 दिवसांचा लॉंग मार्च काढलाय। गुजरातहून मुंबईकडे येणारी अवजड वाहनं गुजरात महाराष्ट्र सीमेवरील अछाड आणि तलासरी इथे रोखून धरण्यात आले। 1,500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पालघरमधल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं। मोर्चामध्ये खूप मोठ्या संख्येने वृद्धही आहेत, महिलाही आहेत आणि युवकही मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। कारण सर्वांचेच प्रश्न या सरकारने सर्व देशोधडीला लावलेले आहेत। या भागामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जे वन जमिनीचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षापासून आहे। म्हणजे हा कायदा होण्याच्या पूर्वीपासून वन जमिनी कसतायत लोक, परंतु अजूनही त्यांच्या नावे झालेली नाही। हा एक प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे देवस्थान आहे, गायरान आहे, इतर सरकारी सिलिंगच्या जागा आहेत, ह्या गेल्या 60-70 वर्षापासून शेतकरी कसतायत। अजूनही 7-12 सदरी त्यांची कुठेही नोंद नाही। पालघर जिल्ह्यातले लोक सगळीकडून, सगळे तालुके, गावं, पाडे सगळीकडून आलेले आहेत। का आलेले आहेत? कारण जी आक्रमक मागणी आहे, नंबर 1, जमिनी जे लोक कसतायत हजारोच्या संख्येने, त्यांच्या नावावर जमिनी झाल्या पाहिजेत। वनाधिकार, बाकी वर्कर्स, देवस्थान, इनाम, सरकारी वगैरे सगळं। दुसरं, हे जे आता नवीन हल्ले होत आहेत केंद्र सरकारच्या वतीने भाजपच्या, की स्मार्ट मीटर योजना, ज्याच्यामुळे प्रचंड वीज बिलं लोकांची वाढली आहेत, लोक भडकलेत याच्या विरुद्ध। आमच्या मागण्या आहेत की आमच्या या भागामधल्या ज्या जमिनी आहेत कसणाऱ्यांच्या नावावर जे व्हायला पाहिजे। 78 वर्ष झाली स्वातंत्र्याला, पण अजूनही होत नाही आहे। आणि उलट ते सगळे कायदे शिथिल करून ते सगळ्या जमिनी अंबानी अदानीच्या घशात घालण्याचं षडयंत्र बीजेपी RSS ची सरकार करत आहे। हे आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे। आज महिलांना विस्थापित करून, बेघर करून कशा पद्धतीने ते सत्यानाशी करतायत गरिबांच्या आयुष्याची, हे सगळ्यांना दिसतंय।